आगामी स्थानीय निकाय चुनाव और पार्टी संगठन को मजबूत करने के लिए नागपुर ग्रामीण कांग्रेस की बैठक। ग्रामीण कांग्रेस भवन में पूर्व मंत्री सुनील केदार और रामटेक सांसद श्याम कुमार बर्वे की अध्यक्षता में बैठक। हालांकि रामटेक में बगावत कर विधानसभा चुनाव लड़ने वाले राजेंद्र मुलक को बगावत करने के कारण निलंबित कर दिया गया, लेकिन राजेंद्र मुलक भी बैठक में मौजूद थे। राजेंद्र मुलक की मौजूदगी के बारे में पूछे जाने के बाद इस संबंध में पार्टी नेतृत्व से बातचीत चल रही है। रामटेक सांसद श्याम कुमार बर्वे ने बताया कि राजेंद्र मुलक शुरू से ही कांग्रेस के साथ रहे हैं। वे हमारे पार्टी के नेता हैं और वे मूल रूप से कांग्रेसी हैं। स्थानीय निकाय चुनाव और नागपुर जिला परिषद का कार्यालय स्थानीय निकाय चुनाव और नागपुर जिला परिषद का कार्यकाल समाप्त होने के बाद अगले कदमों पर चर्चा करने की बैठक आयोजित की जा रही है। माननीय मुलक साहेबांनी सर्व माहिती दिलेली आहे की ही सभा कशाकरता बोलवण्यात आलेली आहे, काय काय आमची प्रयोजन आहे, भविष्यात जे निवडणुकीच्या समोर आम्ही जाणारे आहोत, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत या सर्वांचं एक आकलन आपल्याला कशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये नागपूर जिल्हा परिषद रामटेक लोकसभेमध्ये निवडणुकीला सामोर जायच्या त्याची पूर्वतयारी आणि जिल्हा परिषद नागपूरनी जी उत्कृष्ट कामे केलेली आहे ते लोकांपर्यंत कसे पोहोचायचे, 5 वर्षामध्ये एक वेगळे योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेतकरी, महिला बचत गट अशा अनेक व्यक्तींपर्यंत योजना नेण्याचे काम आमच्या जिल्हा परिषदेने केलेलं आहे। त्याचाच पूर्ण आढावा आज इथं आहे आमच्याला। आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता। धन्यवाद। 6 वर्षासाठी कारवाई मागे घेतली असं समजायचं का तुम्ही आज जाहीरपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी? मी निवडणुकीमध्ये माझा संबंध काँग्रेस पक्ष माझ्या पाठीशी उभा होता। आमच्या सर्वांचे लाडके नेते सन्मान्य सुनील केदार साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही ती निवडणूक लढलो। माझे लाडके खासदार सन्मान्य बबलूभाऊ बर्वे पूर्णपणे माझ्या प्रचारात होते। जिल्हा परिषदच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, माजी अध्यक्षा सर्व जिल्हा परिषद सोबत होती। आणि एवढंच नव्हे तर पूर्ण निवडणूक सुरू असताना मी स्वतः काँग्रेसचे उमेदवार संजय मेश्राम यांच्या प्रचारासाठी उमरेडला गेलो होतो आणि म्हणून मी त्या कारवाईला कारवाई समजत नाही। कारवाई आता म्हणजे ऑफिशियली तुम्हाला 6 वर्षाची कारवाई करण्यात ते पक्षासोबत आमचं बोलणं चालू आहे। ते आम्ही त्या विषय आमच्या अंतर्गत विषय आहे, त्याच्यात काही विषय नाही आहे। राजेंद्र मुलकजी काँग्रेसमध्ये होते आहे आणि समोरही राहणार। मी स्वतः काँग्रेस प्रेसिडेंट खरगे साहेबांशी बोललेलो आहे। या निमित्त एक पत्रसुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा क्लिअरन्स दिलेला आहे। एक पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोलेजी यांच्याकडे गेलेलं आहे, एक पत्र खरगे साहेबांकडे गेलेलं आहे आणि तिसरं पत्र आमचे जे वेणुगोपाल साहेब आहेत त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे। आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की कारवाई लवकरात लवकर होणार।